नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्य त्रयजननी देवाची यस्य स्मरण मात्रेन मंदोपी विबुधायते दंतदं परमोदारं वंदे बंकट स्वामिनं जोडो निकर पाय ठेवितो माथा तुका विनवी पंढरी नाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथा माय बापा शरण शरण जी हनुमंता तू जाणो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सेवे लागी सेवक झालो तुमच्या चरणा कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भार राहे माथा करी योग क्षेम चिंता प्रस्तुताच्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची आवड प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दाचा असा पर्याय जातो म्हणजे असा सर्वांना ज्ञाते सर्वांना श्रुती सर्वांना विदिते सर्वांना माहिती सर्वांना कल्पना आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुणेश्वर संपन्न श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पंढर परमात्मा विश्वमूर्ती ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय आदि शक्ती मुक्ताई वैराग्य राग श्री संत गुरुबा काका महाराज यांच्या असीम अपार आणि अपूर्व कृपेने वैकुंठवासी सद्गुरु रामकृष्ण भाऊ येडशीकर वैकुंठवासी सद्गुरु भगवान भाऊ येडशीकर या महात्म्यांच्या आशीर्वादाने गेल्या 16 वर्षापासून चालत असलेला आपल्या या गोपाळवाडीतला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि या सोहळ्याचं यंदाचं 16वं वर्ष आहे. असं म्हणतं 16वं वर्ष धोक्याचं, पण धोक्याचं नाही मोक्याचं आहे. विठ्ठल विठ्ठल गेली 16 वर्ष झाले आपल्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि अविरतपणे ही परंपरा या ठिकाणी चालू आहे. त्याचं कारण गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळ, समस्त तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून पंचक्रोशीतील गायक वादक महाराज मंडळी तथा संपूर्ण येडशीकर फळावरील सर्व वारकरी मंडळी या सर्वांच्याच पावन उपस्थितीमध्ये आपला हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सप्ताहातील आजची कितव्या दिवसाची सेवा आहे? 3ऱ्या दिवसाची. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 2 संपवले, कीर्तनकार नाही कीर्तन, आणि 3ऱ्याला संपवायच्या मार्गावर. आता बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं असेल, पत्रिकेत नाव एकाच आणि एकच उभं राहिलंय. त्याचं कारण असं आहे, आज ज्यांची सेवा होती आपल्याच गावातील आमचे हरिभक्त परायण सन्मित्र गणेश महाराज चव्हाण महाराजांची सेवा होती. पण योगायोगानं आम्ही म्हटलं त्यांचं कीर्तन ऐकायला जावं. आता मित्राचं नातं आहे, म्हटलं आपण त्यांचं ऐकण्याकरता जावं. इथं आल्यावर ते म्हणले महाराज तुम्ही फेटा बांधा. म्हणलं गावातले लोक मारतील मला.
कुणाचं कीर्तन आहे, कोण उभा राहिले. नाही म्हणले आम्ही गावातलेच आहेत, तुम्ही ओगाओगानं आले तर आज कीर्तन तुम्हीच करा. आता हा त्यांचा मोठेपणा आहे बरं का. नाहीतर महाराज आताच्या काळात कीर्तनामुळं भांडणं आहेत. कीर्तनामुळं काय आहेत, भांडणं आहेत. पण कोण कीर्तन सोडायला लागले, पण हा त्यांचा मोठेपणा आहे आणि हे परमार्थातलं मोठेपण आहे. हा सध्या कुणी कुणाला मोठेपणा द्यायला तयार नाही, पण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. एकाला पुढं करावं, आपण मागं राहावं. विठ्ठल विठ्ठल असं आहे. गणेश महाराज ज्या वेळेला मला म्हणले तुम्ही फेटा बांधा, तेव्हा माझ्या लक्षात आलं दाणे दाणे पर लिखा है खानेवाले का नाम. असं गोपाळवाडीकरांचं काहीतरी माझ्यावरती ऋण म्हणायचं आणि त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून आजचा कीर्तनाचा योग आहे. कीर्तन सेवेकरता उपस्थित सर्वच फडावरील मंडळी, त्यामध्ये विशेषत्वाने आमचे हरिभक्तपरायण विजय महाराज नागझरवाडीकर उपस्थित आहेत. आमचे गायनाचार्य बाबा नागझरवाडीचेच आहेत, तुम्ही पण नागझरवाडीचेत, सगळे नागझरवाडीची मंडळी आहे. त्यानंतर खामगावचे आहेत, वाघोलीचे आहेत, अजून मलकापूर खामगाव अशी परिसरातली सगळी एडशिकर महाराजांच्या फडावरची मंडळी खेडची आहेत. बरं, खेडचे म्हणजे हेच का? हां, वारकरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर ज्या कार्यक्रमाचं आपलं प्रसारण आहे असे आमचे सुरेश भाऊ यांची पावन उपस्थिती आहे. मृदंगाचार्य आपल्या गावातलेच आहेत ना. हां, वैकुंठवासी श्री गुरु जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, अण्णा म्हणायचे. पकवाज वाजवणं वेगळं आणि बडवणं वेगळं. गावगाव आम्हाला बडवणारे भेटतात, वाजवणारे कमी आहेत. त्यापैकी वाजवणारे आपल्या गावातील अजिंक्य महाराज, अगदी पोषक, जेवढं पाहिजे तेवढं. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशी संसिस्टम आहे. गावातील सगळी लहान लहान मुलं आहेत. आता आपल्या फड संप्रदायामध्ये टाळी वाजवण्याची पद्धत म्हणजे भजनाशिवाय टाळी वाजवायची नाही. पण खरंच महाराज या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला सांगा, आताची जी बाबा वेळ आहे ही यांची वेळ कशाची? का म्हणलं, डाव खेळायची. म्हणजे ज्यांचं खेळण्याचं वय आहे, ज्यांची झोपण्याची वेळ आहे ते कुठे आहेत? कीर्तनात. आणि ज्यांनी कीर्तनात यायला पाहिजे ते कुठे आहेत? मग खरं सांगा, धन्यता कुणाला द्यावी? यांच्याकरता तुकोबर आहे म्हणले, धन्य माता पिता. का बरं? अरे ह्या वयामध्ये ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत. विठ्ठल विठ्ठल अगदी 1 तास 1.5 तासामध्ये आपल्याला कीर्तन सेवा आवरायची. कीर्तन सेवेकरता जो अभंग घेतला तो जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे भगवंताची म्हणजे देवाची आवड प्रतिपादन करतात. महाराज म्हणतात, भगवंताला काय आवडतं याचं चिंतन आपल्याला करायचंय. सज्जन आहोत तुम्ही, आपण मृत्यूलोकामध्ये राहतो आणि या मृत्यूलोकामध्ये आपण विचार केल्यानंतर 3 प्रकारचे वर्ग राहतात. हे पोरो, तुम्ही लक्ष देऊ नये का? कारण हे पहा, आता जुनी भजनी मंडळ थकले सगळे. गावातले जुनी भजने आहेत पण थकलेत ना. आता मला सांगा, गावातले कोण कोण येतं? हे जुनेच आहेत भजने. मला सांगा बाबा, तुम्ही कुठपर्यंत टिकणार आहेत? आता काय सांगता येत नाही. मग आता मी सांगत असतो, जसं वडील व्यवहारामध्ये आपल्या मुलाला सांगतात, बाळ्या हे आंब्याचं शेत मी घेतलंय, ते पाण्याची विहीर मी बांधलेली आहे, ती पाण्याची बोर मी घेतलेली आहे. वडील आपल्या मुलाला प्रॉपर्टीची ओळख करून देतात. तसं गावगावच्या भजनी मंडळीचं कर्तव्य आहे, आपली परमार्थातली पुढची पिढी तयार झाली पाहिजे आणि ती पिढी आपल्या गोपाळवाडीमध्ये तयार होते. ही आपल्या गावचं परमार्थिक वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन आहे का? मी कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये, संपूर्ण कीर्तनामध्ये जे काही मी बोललोय त्याच्यावर 2-3 प्रश्न विचारणार आहे. जो माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल, आजची दक्षिणा मी त्यालाच देणार आहे. मग बघा विचार, आता कोण बनेगा करोडपती आहे का? या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे वर्ग राहतात. पहिला वर्ग जीव, दुसरा वर्ग संत आणि तिसरा वर्ग भगवंत म्हणजे देव. पहिला वर्ग जीवाची आवड,
दुसरा वर्ग संतांची आवड आणि तिसरा वर्ग आजच्या अभंगातला भगवंताची आवड. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग जीव, तुम्ही जीवच आहे आणि मीही जीवच आहे. मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, जीवाला काय आवडतं? बोला पटपट. जीवाला काय आवडतं? सुख, अजून समाधान, धन, अजून दारा म्हणजे बायको, हा म्हणजे पुत्र. हा, आता प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळे येणार आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, जीवाला काय आवडतं? त्याचं एका वाक्यात उत्तर आहे, जीवाला काय आवडत नाही? जीवाला सगळंच आवडतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी, वाढावे संतान गृही व्हावे. ही जीवाची आवड आहे. मला वाटतं जीवाची आवड पाहू गेलो आपल्याला 2 तास पुरायचे नाही, पण ठळक ठळक आपल्याला जीवाची आवड पाहायची. जीवाची आवड म्हणजे बकरीप्रमाणे. बकरी म्हणजे शेळी. शेळी सगळ्याला माहिती आहे. कसं काय? त्या शेळीला, त्या बकरीला कुठलंही झाड दिसू द्या, शेंडा खुरलाच समजा, समजून जा. नाही नाही, दगड चाटून बघते कसा लागते. कोण? बकरी. तशी जीवाची आवड आहे. पण संत वाङ्मयामध्ये जीवाची ठळक ठळक आवड आलेली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये जीवाची आवड सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, जीवाची आवड जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. न मरणे ही जीवाची काय आहे? आवड आहे. म्हणजे जीवाला मरण आवडत नाही. बाबा, मी तुम्हाला असे विचारतो, तुम्हाला मरावं लागतंय का मरावं वाटतंय? मरावं का म्हणलं वाटतंय? ज्यांना मरावं वाटतंय हात वरी करा. महाराज, आम्हाला मरावं वाटतंय. एकही नाही, मला माहिती आहे हात वरी होणार नाही. ज्ञानोबरायांचे चिंतन तुम्हाला संभाजी मोहनकर सांगत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जीवाला मरण ना, पण मर्ष देखील सहन होत नाही. आगा मरहा बोलून साथी आणि मेलिया तरी रडती, परी असती जातन गणिती गैस. मला पांढऱ्या चर्चा सवय, ते मन थोडं खाली वाटतंय. विठ्ठल. जीवाची आवड जीवाला मर्ष देखील सहन होत नाही. एखाद्या म्हाताऱ्या बाबाला नातवंड म्हणू द्या, आजोबा तुम्ही लवकर मरा. बाबा 7 दिवस जेवत नाही. मला सांगा, या बाळ्याच्या मरवण आजोबा मरतात का? पण मर्ष देखील आवडत नाही. जुनी कीर्तनकार मंडळी परंपरेनं दृष्टांत सांगत आलेली. वैकुंठवासी परंपरेनं दृष्टांत सांगत आलेली. काय? एका गावामध्ये कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, या गावची लोक एक ना एक दिवस मरणार आहे. कीर्तनामध्ये सगळ्या लोकांना वाईट वाटलं आणि रडू लागली. का? गाडी गोडी बैलजोडी मान सन्मान स्त्रीपुत्र विषय हे सगळं आपल्याला इथे ठेवायचंय आणि एक ना एक दिवस आपल्याला जाणे शेवटी येते राहण्याची नाही कल्पकोटी. एकट्याला यायचं एकट्याला जायचंय. म्हणून कीर्तनामध्ये सगळी लोक रडू लागली. कोपऱ्यात एक आजीबाई बसली होती, एकटीच हसायची. म्हणजे सगळे लोक रडतात, आजी एकटी हसते. कीर्तन झाल्यावर महाराजांनी विचारलं, आजी कीर्तनामध्ये सगळे लोक रडत होते आणि तू एकटीच का बरं हसत होती? आजी म्हणली, महाराज तुम्ही काय म्हणले? या गावची लोक एक ना एक दिवस मरणार आहे. म्हटले, मग मी गोपाळवाडीची नाही, मी तडवळ्याची. अगं मला तडवळ्याची असली काय, पाकिस्तानची असली काय, तुला मरावं लागणार आहे. पण जीवाची आवड न मरणे अमर असावं ही जीवाची आवड. अजून ज्ञानोबरायांचं चिंतन पहा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय चिंतन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, जीवाला 5 विषय आवडतात. या विषया वाचनी काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा.
ज्ञानोबा म्हणतात जीवाला पंचविषय आवडतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय जीवाला हवेसे वाटतात आणि त्या विषयाच्या प्राप्ती करता जीव रात्रंदिवस प्रयत्न करतो. ऐका त्याच्यावर तो भाष्य पाहून घ्या. कोणी त्रिकोणी नेत्राचे द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. या जीवाला पंचविषय आवडतात आणि त्या विषयाच्या प्राप्ती करता जीव रात्रंदिवस प्रयत्न करतो. ऐका ज्ञानोबरायांनी जसे जीवाला आवडणारे पंचविषय सांगितले तसे जगद्गुरु तुकोबराय देखील जीवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी सांगतात. कुठल्या 5 गोष्टी? कन्या पुत्र घोडे दारात, कन्या पुत्र घोडे दारात, कन्या पुत्र ऐसा गोष्टी आवडत नाही. महाराज कुठल्या? कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन झाले बरोबर 5. आता एका विचार. पहिली गोष्ट कन्या. कन्या प्रत्येकाला आवडते महाराज. असं वाटतं प्रत्येकाला मला एक तरी मुलगी असावी, आवडते महाराज. कन्या, पुत्र. पुत्र म्हणजे पुत्रती. पू नावाच्या नरकातून जो पूर्वजांना तारून घेतो त्याला म्हणतात पुत्र. आता गणेश महाराज तुमच्यासारखं आम्हाला एवढं जमणार नाही. तर तुम्ही जोग महाराज संस्थेमध्ये अध्ययन केले महाराज, शिक्का मोठं आम्हालाही शिक्का पण संस्थेचा नाही, मुक्ताई संस्थान घेऊन विठाल. पुत्र पू नावाच्या नरकातून जो पूर्वजांना तारून घेतो, पूर्वजांचा उद्धार करतो त्याला म्हणतात पुत्र. प्रत्येकाला वाटतं मला पुत्र असावा, वंशाला दिवा असावा. 5 लोकांचं विशेष आहे. दिवा पाहिजे पण ती नको, दिवा पाहिजे पण ती नको. बरेच दिवे गावगाव पंथीच्या शोधात आहे. काय करतील पण ती भेटणारच महाराज. पण दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, प्रॉपर्टीला वारसदार पाहिजे. ही जीवाची आवड आहे. हे मी सांगत नाही, महाराज म्हणतात. त्यांना काय माहितीये? अरे जो तुम्ही पुत्र पुत्र करता एक दिवस तोच पुत्र काही लोकांना पुत्र केल्याशिवाय राहत नाही. श्वाना परिगती झाली अवघे करीती हाड तुम्ही माय बाप. कशातलं प्रमाण आहे? आंधळा पांगळा. आता हे जुन्या लोकांना माहितीये. काकडा ज्यांचा पाठ आहे, माफ करा, आता गावगाव काकडा भजन लोप पावत चाललेले आहे, पण लोप पावत चाललेले. सप्ताह मोठा पण काकड्या करता 4-2 माणसं असतात. अजून सांगू का? काकड्याचा मृदंग वेगळा आहे, शाई उडलेला काकड्याला. काकड्याचे वाजवणारे वेगळे. दुखतय खुब्या, दुखतय खुब्या. चलो द्या. अजून सोपं सांगतो. अजून सांगू का? काकड्याचा लाऊडस्पीकर वेगळा आहे. म्हणजे कसं काय? काकड्याला मिक्सर मसन ते विकून असतो. उगा 2 एम्प्लिफायरामध्ये वायरा टाकल्या की चलू द्या तुमचा काकडा करणे सुरू केले की. पण वैकुंठवासी श्री गुरु बंकट स्वामी महाराज 3 तास काकडा भजन करायचे. का? काकडा भजन हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने महाराज म्हणतात प्रत्येकाला पुत्र आवडतो. तिसरी गोष्ट घोडे. प्रत्येकाला घोड्यावर बसायला आवडतं. चौथी गोष्ट दारा. दारा म्हणजे पत्नी, बायको. प्रत्येकाला वाटतो मला एक तरी बोला ना असावी, आवडते महाराज. आणि 5वी गोष्ट धन. धन प्रत्येकाला आवडतं. मंडळी धन आवडत नाही असे हातवरी करा पटकन. आपण बी नाही, तुमचं सोडावं. आम्ही आमचा हात कुठे आहे?
आमचं फक्त म्हणण्यापुरतं आहे. देव हे काळाचे म्हणण्यापुरतं आहे, पण आमचा हात कुठं आहे? खालीच आहे महाराज. मी तुम्हाला पटवून देईन. शेतकरी वर्ग शेतामध्ये राबराब राबतो. कशा करता? बोला पुरो. धना करता, पैसा करता. नोकरदार वर्ग दिवसभर नोकरी करतो. कशासाठी? पैशासाठी. मी आज तुमच्या गोपाळवाडीमध्ये आलो. कशासाठी? अरे नाही रे बाबा, मी सहज आलो रे, पण आला यो विठाल. बरोबर आहे महाराज. आमची गाडी काही पाण्यावर पळत नाही, पण त्याला काहीतरी मर्यादा आहे, त्याला काहीतरी लिमिट आहे. असावं, पण तेवढ्या पुरतं. थोडक्यात दण प्रत्येकाला आवडतं. महाराज म्हणतात ह्या जीवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. जीवाची आवड पाहू गेलो 2 तास पुरायचे नाही. इथंच थांबतो. जीवाची आवड व्यर्थ आवड. विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्हाला जीवाची आवड कळाली, आम्हाला संतांची आवड सांगा. आता ऐका, जीवाच्या विरुद्ध संतांची आवड आहे. जीवाला पंचविषय आवडतात, संतांना विषय आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा म्हणजे कुणाचा? संतांचा. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. काय पिता? जे कधी कधी पितात ते पिता. नाही तसं गोपाळवाडीत काही कुठं वास येत नाही, पण संतांना लौकिकातलं काही आवडत नाही. नावडावे जन, नावडावा मान, करोनी प्रमाण तुची होई. संत महात्म्यांना लौकिकातलं काही आवडत नाही महाराज. बोलण्याची नाही आता देवावी नकाही, नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषयी. संतांना देवच आवडतो. ज्ञानोबा म्हणतात ना, देवा तुझी न वाही नगा देवराया. ज्ञानोबा म्हणतात, देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, बहुआ वडसी जीवापासोनिया कानडिया विठोबा, कानडिया जीवा प्रेम भावाची भावा, तुझ वाचून केशवा अनुनावडे हो. ज्ञानोबा म्हणतात, देवा तुझ्याशिवाय मला अनुमात्रही दुसरं काही आवडत नाही. म्हणजे संतांना देवच आवडतो. प्रमाण सगळ्यांच्या पाठातलंय. गुण गायीन हेची माझी. मला सांगा आपलं कसं आहे? गुण गायीन आवडी का सवडी? सवडी का म्हणलं आवडी. काही काही बहादर असे
सप्ताहापुरतेच मंदिरात येतात. एकदा का सप्ताह झाला की वर्षभर मंदिराची पायरी सुद्धा चढत नाही. म्हणजे आवड आहे का सवड आहे? सांगू का? आवड असली की सवड होतेच. ज्ञानोबा म्हणतात ना, भगवान सांगतात या भगवत भक्तांनी संतांनी जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली पुढे विठ्ठल विठ्ठल. संतांना लौकिकातलं काही आवडत नाही. आवडे मात विठ्ठलाची गुण गायीन आवडी. पण आता सगळी फडकरी मंडळी, फडावरची टाळकरी, तुमच्यासमोर मी काय जास्त तुम्हाला सांगावं? तुम्हाला काही शिकवण्याकरता मी आलो नाही. पण माफ करा, हल्लीच्या काळामध्ये लोकाला भजन लय सोपं वाटतंय. लोकाला वाटते 2 चालीन 2 अभंग पाठ केले की झालं भजन. नाही महाराज, आमचे श्रीगुरु हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर महाराज सांगत असतात, अरे काय काय लोक एकच चाल म्हणतात. विचार करा, आपल्याला संध्याकाळची भाजी सकाळी खाऊ वाटत नाही, सकाळची संध्याकाळी खाऊ वाटत नाही, मग आयुष्यभर देवाला एकच चाल कसं काय आवडलं? विठ्ठल विठ्ठल. आता हे होऊन गेली महाराज भजन करणारी येडशीकर फडावरची बरेच रत्न आपली परंपरा मागची पहा तुम्ही. होऊन गेले महाराज भजन करणारी मंडळी. आता काय काय खेड्यातली तर गंमत अशी, एखाद्या भजनानं जर ती अभंग किंवा ती चाल म्हटली की लोक लगेच त्याला बंद कर. कुणाचा आहे? म्हणजे तुकाराम महाराजाचा नाही, जसं काही याच्याच नावावर करून टाकलाय. अरे काय एक अभंग आणि एक चाल? समुद्र फार मोठा आहे, जितका घ्यावा तेवढा कमी आहे. म्हणून प्रमाणाचा उच्चार करत असताना रस्व दीर्घ इकार उकार पाहिला पाहिजे, नाहीतर अर्थ बदलतो, अर्थदोष लागतो. आता गुण गायीन इथं जो नोय तो रस्व नाही, तिथं दीर्घ करून चालत नाही. न नळाचा आहे, त्याला बाणाचा करून चालत नाही. मग म्हणताना कसं म्हणायचं? गुण गायीन लगेच म्हणायचं. काय काय लोक कसे म्हणतात माहिती का? गुण गायी नावडी. अर्थ काय झाला? तेव्हा मी तुझं गुण आवडीनं गाणार असा. म्हणून फडकऱ्यामध्ये भजन करताना रस्व दीर्घ बघितला पाहिजे. अरे आपल्या फडकऱ्यामध्ये आ म्हणू देत नाही, सुरुवातीला आ म्हणू देत नाही. काय काय लोक काय म्हणतात? आले पुराचे हित. मग हा शब्द गाच्यात आहे का माथ्यात आहे? एक कीर्तनकार म्हणे, अरे हो 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 रूप पाहता लोचनी. मला सांगा हे अरे हो हो कुठलं हे? मला सांगा, अभंगा करता चालीत का चाली करता अभंग आहे? विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत वाङ्मयामध्ये भजनामध्ये अक्षर कमी करायचे नाही आणि आपल्या मनाचे वाढवायचे, जसे आहेत तसेच म्हणायचे. याला भजन म्हणतात. थोडक्यात मला एकच सांगायचं आहे, भगवंताच्या बाबतीमध्ये संतांना देवच आवडतो. यातला विको बंद करा, पहिल्यासारखं करा. देवाशिवाय संतांना दुसरं काही आवडत नाही. लौकिकातलं संतांना काहीच आवडत नाही. आवडे मात विठ्ठलाची. मात म्हणजे कथा. संतांना देवाची कथा आवडते. अजून सांगू का? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग. संतांना तीर्थ आवडतं चंद्रभागा. संतांना क्षेत्र आवडतं पंढरी. संतांना दैवत आवडतो पांडुरंग परमात्मा. संतांना संतच आवडतात. भक्त पुंडलिकराय ही संतांची आवड. विठ्ठल विठ्ठल. महाराज आम्हाला जीवाची आवड कळाली, आम्हाला संतांची आवड कळाली. आता आम्हाला सांगा देवाची आवड. देवाला काय आवडतं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची म्हणजे देवाची आवड सांगतात. महाराज म्हणतात, कृपावंत किती दीन बहु आवडती. भगवंताला देवाला दीन आवडतात महाराज. दीन म्हणजे कोण? भक्त. आवडे देवासी तो ऐका नामाचा उच्चार. याला द्रुपद पहिलंच चरण आहे. तुळशी माळ गळा द्रुपद नाही का? सिद्धांत आवडे देवाशी. तुळशी माळ गळा आवडे देवाशी. गोपीचंदन टिळा आवडे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आवडे. साधन निर्धारी आननाही आवडे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आवडे. तो देवा परम पूज्य जगी आवडे देवाशी. लोकाला वाटतं दुसरं चरण म्हटलं की झालं ध्रुपद.
तसं नाही, सिद्धांत हे द्रुपद ठरत असते. विठ्ठल महाराज म्हणतात भगवंताला दीन आवडतात. महाराज दीन या शब्दाचा निश्चित अर्थ काय ऐका. दीन या शब्दाचा अर्थ दीन म्हणजे लीन. दीन म्हणजे काय? लीन म्हणजे जो लीन होतो, जो नम्र होतो, जो दीन होतो तो देवाला आवडतो. नम्र झाला भोता भगवत प्राप्तीचा सोपा उपाय आहे. तुम्हाला देव जर प्राप्त करायचं आहे ना, महाराज म्हणता फक्त काय व्हा, नम्र व्हा. नम्र व्हा म्हणजे लीन व्हा, दीन व्हा, मस्तक ठेंगणा करी कुठं? संतांच्या चरणात. कशा करता? तू जो व्हावा आहे देव. महाराज म्हणतात तुला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, तरी हा सुलभ उपाय. सुलभ म्हणजे सोपा. फक्त काय कर, 2 हस्तक आणि 1 मस्तक टेकवा. लहानपणा धारण करा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ऐरावत रत्न थोर त्याशी. आता या अभंगाचं द्रुपद पहिलंच चरण. जया अंगी मोठेपण तया यातना. बरं का विजू महाराज, हे प्रमाण मी म्हणण्याकरता बदलले आता. जया अंगी मोठेपण तया यातना. आता असं नाही, मग आता कसं आहे, जया अंगी खोटेपण तया भेटे मोठेपण. हो, गावात महाराज आल्यानंतर गावातले तरुण पोरं पहिलं बघतात महाराजांनी कुठली गाडी आणली. म्हणजे महाराजाची किंमत कशावर व्हायला लागली. म्हणजे याचा अर्थ मी या मताचा नाही की महाराजांनी एसटीने यावं की रिक्षाने यावं, महाराजांनी फॉर्च्युनर नाही यावं, इनोवा गाडी घेऊन यावी, नाही नाही, हेलिकॉप्टरने यावं. तुम्हाला सांगू, कीर्तनकार कोटीच्या गाडीतून येवो अथवा न येवो, तो कीर्तनामध्ये गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला पाहिजे. का बरं? कोटीच्या गाडीतून येणं हे त्या महाराजाचं प्रारब्ध आहे, पण त्या महाराजाच्या मुखामध्ये संतांचे वचन येणं हे त्या महाराजाचं सौभाग्य आहे. म्हणून गाथा नवनीत हा जो ग्रंथ
लिहिला वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज मगर सुरज खेडकर. बाबा म्हणायचे, बुवा कीर्तनकार 2 तास काय सांगतो, यापेक्षा तो उरलेले 22 तास काय करतो हे पाहत जा, मगच त्याचं कीर्तन ठेवत जा. नेमकं तो आळंदी पंढरीची वारी करतो पा, गोरोबा काकाची वारी करतो का, गाथा ज्ञानेश्वरी वाचतो का, तुळशीला पाणी घालतो का ढाब्यावर जेवतो, हे कोणी पाहिलं पाहिजे? बोला ना. लोकांनी पाहिलं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये सांगण्याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. आमचे वैकुंठवासी श्री गुरु श्रीराम महाराज मेहुणकर गुरु रे बाबा म्हणायचे, आम्ही वैकुंठवासी आलो याची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया का सांगाया वर्ताया. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थामध्ये नम्रतेला किंमत आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. म्हणून परमार्थामध्ये जो नम्र आहे, जो लीन आहे, जो दीन आहे, तो दीन देवाला आवडतो. ते प्राणा प्रवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान म्हणतात, माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात, श्रवण करतात, गुणानुवाद करतात, ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. असे भक्त देवाला आवडतात. दीन बहु आवडते. अजून तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये परमार्थामध्ये अहंकाराला किंमत नाही, नम्रतेला किंमत आहे. तुका म्हणे नरकी घाली जरी होय ज्ञान गर्व ताठा, तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. म्हणून परमार्थामध्ये तुका म्हणे अभिमान नारायणांना सोसे. देवाला अभिमान चालत नाही, देवाला अहंकार सहन होत नाही. म्हणून परमार्थामध्ये नम्रतेला किंमत आहे. जुनं ते सोनं होतं महाराज. जुनी लोक काही वेडी नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये गावगाव, आता पहा तुम्ही, मंदिर जुनं मोठं मंदिर, पण त्या मंदिराचा बाबा दरवाजा केवढा, आजी दरवाजा केवढा राहायचा, बारीक. कशामुळं? संसारामध्ये किती ताटमण्यानं चाल, पण कमीत कमी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये वाक, हे त्याचं कारण होतं. अजून सोपं सांगतो. मी माझ्या लहानपणी पाहिलेले, पूर्वीच्या काळामध्ये गावरान ज्वारी पिकायची. आता गावरान राहिलं नाही बाबा. आता काय आहे, संकरित हायब्रिड आहे सगळं. गावरान ज्वारी पिकायची. त्या गावरान ज्वारीला अर्धा पाव किलोचं कणीस लागायचं. दाणे भरपूर, आणि एवढे दाणे असताना सुद्धा ते गावरान ज्वारीचं कणीस कसं राहायचं बाबा? बोला की, वाकलेलं राहायचं. माफ करा, आताचे कणसच वाकत नाही हो. हे मी कणसाचं सांगतोय. कशामुळं? अरे हायब्रिड आहे. माझ्यासारखं कीर्तन कोणी करत नाही, माझ्यासारखं गायन कोणी करत नाही, माझ्यासारखा मृदंग कोणी वाजवत नाही, माझ्यासारखे सप्तामध्ये पंगत कोणी घालत नाही, माझ्यासारखे सप्ताला पट्टी म्हणजे देणगी कोणी देत नाही. समजून जायचं, कमी दाण्याचं कणीस हायब्रिड आहे. प्रमाण काय? अल्पविद्या परी गर्व शिरोमणी आणि मजहुनी ज्ञानी कोण आहे? विठ्ठल. काय जगद्गुरु तुकोबरायांचं बारीक चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबराय गोड सांगतात. तुकोबराय उदाहरण देतात महापुरातलं. महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, नवाळे राहती, नवाळे राहती, महापुरातलं
पावसाळ्यातलं. आपल्याला इथं नदी कोणती जवळ आहे? तेरणा. तेरणा नदीतलं उदाहरण जगद्गुरु तुकोबराय देतात. तुकोबराय म्हणतात तेरणा नदीला महापूर येतो पावसाळ्यात आणि त्या तेरणा नदीच्या पात्रामध्ये लवाळा राहतो. लवाळा माहिती ना आजी? हा, तो लवाळा महापूर आल्यानंतर काय होतो? वागतो आणि महापूर निघून जातो. महापूर निघून गेल्यानंतर तो लवाळा जसाच्या ताट राहतो. पण त्या तेरणा नदीच्या काठावरची, आईला काठावरची, पहिल्या काठावरची मोठी मोठी झाडं महापुराच्या प्रवाहामध्ये वाहून जातात. मला सांगा, त्या तेरणा नदीच्या पात्रातला लवाळा वाचला कशामुळं? वाकला म्हणून वाचला. पण त्या तेरणा नदीच्या काठावरची मोठी मोठी झाडं वाहून गेली कशामुळं? ताट राहिली. अशी बऱ्याच गावची मोठी मोठी झाडं गोपाळवाडीची सोडून विठाल विठाल महाराज. अहंकारी माणसं लवकर संपतात, पण ज्यांच्या ठिकाणी नम्रता आहे, ज्यांच्या ठिकाणी लीनता आहे, ती माणसं जगतामध्ये शिल्लक राहतात आणि तेच देवाला आवडतात. दीन बहु आवडती म्हणून महाराज म्हणतात कृपावंत किती. भगवान परमात्मा हा कृपावंत आहे. कृपा या शब्दाचा अर्थ उपकृत करणे म्हणजे कृपा करणे. आता कृपा या शब्दाला वंत हा प्रत्यय लागला. वंत हा प्रत्यय म्हणजे युक्त असणे. कृपेने युक्त कृपावंत, ज्ञानाने युक्त ज्ञानवंत, भाग्याने युक्त भाग्यवंत, धैर्याने युक्त धैर्यवंत, यशाने युक्त यशवंत, कीर्तीने युक्त निष्ठेने युक्त पुण्याने युक्त. माझे एवढेच पाठ आहे, आता बाकीच्या घरी गेल्यावर. भगवान परमात्मा हा कृपेने युक्त आहे. महाराज म्हणतात कृपावंत ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटी कर. सर्वस्वे उदार भक्तालागी प्रगटे. ऐसा कृपेचा सागर. महाराज म्हणतात भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे. तुका म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल. भगवान परमात्मा हा कृपेचा सागर आहे. मला सांगा मंडळी, सागर म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये किती पाणी सांगता येईल? नाही सांगता येत. तशी भगवंताची कृपा किती आहे सांगता येत नाही. अशी अमर्याद भगवंताची कृपा आहे. तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुदिदला पुतने. जे विषाचे निस्तन पाने मारू आली. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देतान मनशी पात्रा पात्र परी. कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आई दिदले. इतकी भगवंताची कृपा अमर्याद आहे. म्हणून महाराज म्हणतात कृपावंत किती. दीन बहु आवडती. बहु म्हणजे किती सांगता येत नाही. महाराज म्हणतात त्यांचा भार वाहे माता. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भक्ताचा, त्या दीन भक्ताचा परमात्मा काय करतो? भार वाहतो. भार भार म्हणजे संकट. भक्ताचं ओझ, भक्ताचं संकट तो परमात्मा निवारण करतो. भक्ताचाच का निवारण करतो? आमचं का निवारण करत नाही? त्याचं कारण आहे भक्त जे आहेत ना ते देवावरती भार घालतात.
तुका म्हणे घालू तयावरी किंवा तुका म्हणे भार घातलिया किंवा जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात की घालोनिया भार राहिलो. महाराज म्हणतात मी देवावरती भार टाकला आणि मी कसं राहिलो? निवांत निश्चिंत राहिलो. मग काही काही लोक म्हणतात महाराज देव आमचा भार का वाहत नाही? त्याचं कारण आपण देवावरती भार घालत, मग आपण काय करतो? आपल्या स्वतःचा भार, अख्ख्या गावाचा भार आपल्या डोक्यावर घेतो आणि कुतू 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 खाली बसतो. नाईलाज होतो महाराज. मग म्हणतो देव आमचा भार का वाहत नाही? देवावरती भार टाका, तो परमात्मा भार वाहतो. कुणाकुणाचा भार वाहिला, कुणाकुणाचं संकट निवारण केलं. भक्त मालकथा पाहून घ्या, भक्त विजय ग्रंथ पाहून घ्या. जुनी मंडळी पाठांतर सगळ्यांचं आहे. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती. शेवट पा पुंडलिकासाठी तुका म्हणे मात बहुता वेळ. कौशिकेशी राजा कर्मधर्म त्यांचा सगळे चिंतन सगळ्यांना माहिती आहे. साधा वया भक्ती कास नाहीला भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी. हो, नीचातले निष्काम देव करतो. ऐसा भक्तीशी भुलला आणि नीच कामे करू लागला. आपुले ते थोरपण नारायण विसरला. भगवान परमात्मा आपला मोठेपणा बाजूला ठेवतो आणि आपल्या भक्ताची कामं, नीचातली नीच कामं भक्ताची करतो. त्या भक्ताचा देव भार वाहतो म्हणजे संकट वाहतो. महाराज कुठल्या कुठल्या भक्ताचा भार व्हायला यादीच आहे. पण वेळेअभावी एका भक्ताचं चरित्र सांगतो आणि मी थोडं पुढं चालतो. कुठल्या भक्ताचा भार व्हायला प्रसंग नामदेवरायांनी गाथ्यामध्ये वर्णन केलेला आहे. पंढरपूरला आपण जातो. पंढरपूरला गेल्यानंतर आपण नामदेव पायरीच्या अगोदर ज्यांचं दर्शन घेतो ते चोखोबार आहे. कोण? बरं मला सांगा, कोण कोण पंढरपूरला गेले नाही ते हातवरी करा. म्हणजे बहुतेक सगळे. काय काही एक दोन गेले नसतील, हातवर करीत नाही. त्यांना माहिती महाराज दुसरा दणका ठेवते काय. पण असू द्या, माझी तुमच्या चरणावरती विनंती बाबा रे, मनुष्य देहाला आलात ना, एकदा तरी पंढरपूरला जा. किद्दा जा? एकदा तरी जा, पण जायच्या अगोदर जा. कुठं जायच्या अगोदर? हे पाहायला भेटतं. नामदेव पायरीच्या अगोदर आपण चोखोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतो. चोखोबरायाचा अधिकार महाराज फार मोठा आहे. चोखा चोखट निर्मळ दया अंगी नाही मळ. ज्यांचं अंतकरण भक्तीनं चोख बनलेलं आहे ते चोखोबर आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, माझं जे कुलदैवत आहे ते कोण आहे? कुलधर्म देव चोखा माझा. भगवान म्हणतात, चोखोबा चोखोबा नावाचा नुसता जप जरी केला, पांडुरंग परमात्मा म्हणतात, माझ्या चोखियाचे ध्यान जे करीती अंतया कधी विघ्न पडो नेदी. इतका चोखोबराच्या नावाचा प्रताप आहे. आणि एवढा मोठा अधिकार ज्या चोखोबरायांचा, त्या चोखोबरायांच्या जीवनातला प्रसंग आहे. प्रसंग असा आहे, नामदेवराय गाथ्यामध्ये वर्णन करतात. ते पाहते आजी झोपली. आजी नाही, नका पाहू तुम्ही, कोण झोपलं नाही. मी मुद्दाम म्हणतोय, म्हणजे मी तुम्हालाही जाग केलंय. विठाल विठाल. ऐका, लक्ष देऊन ऐका. प्रसंग असा आहे, नामदेवराय वर्णन करतात. चोखोबाची कांता शेती गर्भीन झाले 30 पूर्ण 9 मास. चोखोबरायची पत्नी नाव तिचं सोयराबाई. सोयराबाईला दिवस गेलेले आहेत, पोटामध्ये बाळ वाढतंय, गर्भवती अवस्थेमध्ये आहेत. आणि अशा सोयराबाई चोखोबरायला काय म्हणतात माहिती का? मालक करोनी विनंती पतीशी बोलत असावे साहित्य घरा माझी. मालक, बाळंतीणबाईचं जे काही साहित्य आहे, जो काही किराणा आहे, जो काही बाजार आहे, तेवढा तुम्ही घरात घेऊन या. चोखोबराय विरक्त भक्तीत महाराज. चोखोबरायने विचार केला, ऐकून या चोखा करीत विचार, कोण ऐसा घोर वागवावा. चोखोबराय म्हणले, ह्या घोरात पडायला परवडत नाही. रोज उठलं हाच घोर पाठीमागे. कोणता? तेल संपलं, मीठ संपलं, साखर संपली, चहापत्ती, साबण संपलं, निरमा संपला, शेंगदाणे संपले. तुमचं कसं आहे?
माझंही तसंच आहे. म्हणले असला घोर वागवायला परवडत नाही. मग काय केलं? न पुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदी केशवा आळवीत. महाराज घरी सांगितलं नाही, भजन करीत करीत बहिणीच्या गावाला निघून गेले. आता इकडं चोखोबर आहे, भजनामध्ये संसार विसरले आणि खरं भजनाचं फल आहे. भजन करता करता माणूस जर संसार विसरला, समजून जायचं भगवान परमात्मा आपल्याकडून खरं भजन करून घेतोय. का? विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी आधी हाची मज नाही चाड. ऐक नाही, काय खातो आम्ही कासया सांगते. ही भजनाची अवस्था आहे. आणि चोखोबर आहे, संसार विसरले, देवा विसरले, प्रपंचाची आठवण राहिली नाही. आणि इकडं चोखोबरायची पत्नी सोयराबाई विचार करू लागली, मालक दो प्रहर झाले न येती भोजना, कांता विचारणा करीत असे. सकाळच्या भोजना करता आले नाही, दुपारच्या भोजना करता आले नाही. नेमकं माझे मालक गेले कुठं? या गल्लीत बघ, त्या गल्लीत बघ. शोध करू लागली. शोध करीताना संध्याकाळ झाला. पती माझा गेला कुणीकडे. नेमकं मालक गेले कुठं? शोधून शोधून थकली महाराज. शेवटी विचार केला, जाऊन जाऊन जातीन कुठं? म्हणले गोपाळवाडीला सप्ताह चालू आहे आणि तिथं संभाजी बॉम्बे होणकराचं कीर्तन आहे. म्हणले हे नक्की कीर्तनाला गेले. शांत बसली. इकडे विटेवरच्या मालकाला पांडुरंगाला काळजी वाटू लागली. देवा, जगाचा चालक मालक असणारा परमात्मा विचार करू लागला, अरे माझा भक्त चोखा माझ्या भजनामध्ये तल्लीन झाला, देहभाव विसरला, प्रपंच विसरला. तिकडं त्याची पत्नी अवघड अवस्थेमध्ये, दोन जीवाची आई आहे. यदा कदाचित तिचं काही बरं वाईट झालं तर लोक कुणाला बोलतील? कोण म्हणतंय? बोला ना. देव म्हणतोय, पांडुरंग परमात्मा. शेवटी देवाने विचार केला, काय करावं? रुक्मिणी, आतमधून आवाज आला, जी. देवानं सांगितलं, रुक्मिणी तुम्हाला एक काम करायचंय. म्हणले काय? माझ्या एका भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी तुम्हाला जायचंय. रुक्मिणी माता म्हणल्या, देवा जमणार नाही. डायरेक्ट काय म्हणल्या? जमणार. देव म्हणले, का बरं? रुक्मिणी आई साहेब म्हणाले, देवा भक्त कोणाचा आहे? तुमचा आहे. काम कोणाला सांगताय? मला. तुमच्या भक्ताच्या बायकाची बाळंतपण करण्यासाठी मी तुमच्याशी लग्न केलं नाही. देव म्हणले, एक काम कर, तुझं लुगडं आणि इकडं. रुक्मिणी माता म्हणली, देवा तुम्ही जाता का काय? देव म्हणले, चौकशा करू नको, गप ऐक, आण लुगडं. रुक्मिणी मातेचं लुगडं पांडुरंग परमात्मा नेसला. हे पा देवा, मी जो काही तुम्हाला प्रसंग सांगतोय हा फक्त तुम्ही डोळ्यासमोर आठवा की त्यावेळेला भगवंतानी नाटक कसं केलं असेल, जगाचा चालक मालक परमात्मा नेमकं दिसत कसा असेल हे जर आठवलं ना, माणसाचं अंतकरण भक्ती रसानं ओतंबून वाहतं. विठ्ठल एक काम कर, आण लुगडं. रुक्मिणी मातेचं लुगडं पांडुरंग परमात्मा नेसला. महाराज, रुक्मिणी तुझी चोळी आणि इकडं. रुक्मिणी मातेची चोळी पांडुरंगानं परिधान केली. एवढंच नाही, रुक्मिणी तुझ्या नाकातली नथ आणि इकडं. रुक्मिणी मातेच्या नाकातली नथ कुणी घातली? पांडुरंगाने घातली. बर, एक काम कर, तेवढा कुंकवाचा करंडा आणि इकडं. तुमच्याकडे काय म्हणतात? म्हणजे तुमच्याकडं आमच्याकडं म्हणजे काही भारत पाकिस्तानचं अंतर नाही, जिल्हा एकच आहे, फक्त तालुका बदलले. करंडा म्हणतात. म्हणजे करंडा आण आणि तेवढं मेणाचं पण आण. जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या आपल्या भागात मराठवाड्यामध्ये अशा कोरून कुंकू लावायच्या. हे पाहते आजी बसलेले, अशा कोरून कुंकू लावायच्या. आता कुंकू गेलंच महाराज, आता आल्या टिकल्या. टिकले तर टिकली, नाही तर हुकली. जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या महाराज संस्कृती आपली. कोरून कुंकू, त्या बदामाच्या आकाराचं कुंकू लावायच्या. पांडुरंगाने महाराज असं टपोरेच्या टपोरे कुंकू लावलं आणि असं कोरलं. कुणी? पांडुरंगाने. आता बाळंतपण करायला जायचंय किंवा रिकाम्या हातानं जायचं कसं? देवानं महाराज गाठोडं घेतलं आणि काय घेतलं गाठोड्यात? 5 किलो खारका, 5 किलो खोबरं, 2 किलो डिंक, 5 किलो गावरान तूप, 5 किलो गरा, 5 किलो साखर, 5 किलो काजू, 5 किलो बदाम,
5 किलो मनुका, 5 किलो इंद्रायणी तांदूळ, आलं का सगळं? काय राहिलं? बाळूती राहिली की बाळूती घेतली. सगळं साहित्य देवानं गाठोड्यामध्ये भरलं आणि जगाचा चालक मालक असणारा परमात्मा वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार उंच म्हणण्याचं कारण हाक मारलेली बाबा. काय मारलेली? हाक कशी मारतात? असं वहिनी, हा वहिनी दार उघड. जुने लोक सांगायचे जसा भाव तशीच चाल म्हणायची. का बरं? त्या चालीतून त्या प्रमाणाचा अर्थ लोकांना कळला पाहिजे. आताच्या चालीच्याच आहेत महाराज. म्हणणारे चालीचे म्हणजे चाली म्हणणारे बा. आता फडकऱ्यामध्ये पाहायला मिळतं. एक फडावरची गावं सोडली दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाही. तुम्हाला सांगू का उदाहरण? त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. जेवढं तुम्हाला पळता येईल तेवढं पळा. अजिंक्य महाराज तुम्ही माझ्या बरोबर पळा बरं का. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे, द्रौपदीच्या लागे नारायणे. चाल हीच पाहिजे का? त्वरा झाली. देवानं द्रौपदी मातेसाठी काय केली? त्वरा केली म्हणजे गडबड केली. मग चाल कशी म्हणली पाहिजे? हा, इथं असं म्हणून जमत नाही. त्वरा झाली गरुड, त्वरा झाली. तोपर्यंत तिकडे द्रौपदीचं काय होईल? विठाला विठाल. भगवंतानं महाराज त्वरा केली. जसा भाव तशीच चाल. एका ठिकाणी गणेश महाराज, मला एक जण काय म्हणे माहिती का म्हणणारा, म्हणे महाराज तुम्ही आमची जिरवायसाठी चाल म्हणली. अरे परमार्थ जिरवा जिरवीचा नाही रे बाबा, तुला जिरवायचा आहे. तुझा अहंकार जिरव. विठाल वहिनी दार उघड. सोयराबाईनं दरवाजा उघडला. पाहिलं तर कोण? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आता बा म्हणण्याकरता भरपूर आहे, पण काय करावं? वेळ कमी आहे आणि एकतर महिनाभर चालू बंदच नाही. घसाय तेवढा दम धरला पाहिजे ना. कसं सांगू तुम्हाला बाबा, आकाडात पोतराज आणि चैत्रात महाराज, रिकामा सापडत नाही. विठाला तरी गणेश महाराजाला म्हणलं तुमचं ऐकू द्या हो, आमचं रोजच चालू आहे. घसाई आवाज जरा काम दे नाही. म्हणले महाराज नाही तुम्हीच करा. नासो मित्राच्या प्रेमाच्या पोटी काही गोष्टी कराव्या लागतात. चला कुठं आलो होतो? हा हा हा, दरवाजा उघडला. पाहिलं महाराज कोण? तर चोखोबरायच्या बहिणीच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा आलेला आहे. चोखोबरायची बहीण कोण? नाव तिचं काय? निर्मळाबाई. नाव काय? निर्मळाबाई. देव निर्मळाबाईच्या रूपामध्ये आला. सोयराबाईला आनंद वाटला. कोण आलंय? निर्मळाबाई आली आहेत. सोयराबाई काय म्हणतात माहिती का निर्मळाबाईला? बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझा गेला कोणीकडे. बरं बाई तुम्हाला देवानं पाठवलं. होता कोण? देवच होता महाराज. पण काय म्हणते माहिती का निर्मळाबाई? वहिनी केली तुला सूचना आला माझे घरा, आणि त्याने केली त्वरा मज लागी. तू दादाला निरोप पाठवला, दादा माझ्याकडं आला आणि लगबग मी इकडं निघून आले. खरं सांगा बरे, दादाला माहिती आहे का? दादा तिकडंच आपलं तल्ली नाहीत महाराज. पण जगाचा चालक मालक परमात्मा निर्मळाबाईच्या रूपामध्ये आला. आजी मला सांगा, या दोघीचं नातं कुठलं होतं? आता ननंद भाऊजायाचं. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये
नणंदेला काय म्हणतात? साहेबीन. अजून वंश, अजून दिवाण साहेब, अजून बाकीचे सांगा की. हा बाईसाहेब, बायपास नाही बाईसाहेब. कोण आल्या? बाईसाहेब. बाई साहेब त्याचा पुरुष काय झाला? बाईसाहेब. अजून एक शब्द आहे आमच्या भूम तालुक्यात आहे, तुमच्या धाराशिव तालुक्यात नाही. लवंगी मिरची तुमच्याकडे नाही, आमच्याकडे. काना मागून आली आणि तिकड झाली. आता दोघी जण भाऊ जायचं नातं आहे. हातपाय वगैरे धुतले, चहा पाणी वगैरे झालं आणि गाठोडं सोडलं. काय होतं गाठोड्यात? खारका खोबरं. तेवढं बरं लक्षात राहील. हो, काय म्हणतात ते? शिकोडा डिकोडाच ना. हा, काय तो शिकोडा डिकोडा केला आणि दोघी नणंद भाऊजाई शिकोडा डिकोडा खायच्या. असं करता करता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि निर्मळाबाईनं म्हणजे जगाच्या मालकानं पांडुरंगानं निर्मळाबाईच्या रूपामध्ये सोयराबाईचं चोखोबाराईच्या पत्नीचं बाळणपण केलं. प्रसूत ते झाली, पुत्र झाला तिला, आनंद वाटला पांडुरंगा. पांडुरंगाला आनंद वाटला महाराज. का? मुलगा झाला. नामदेवराय वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात एवढंच नाही, दुसऱ्या दिवशी लावणी उठणे नाहणीले तिला, शेण तिचा गेला सर्वांगाचा. गरम पाण्यानं उठणं लावून नाहू घातलं. कुणी? निर्मळाबाईनं सोयराबाईला. मग तिथून पुढं निर्मळाबाईने रोज उठावं. त्या बाळाचं हागणं मुतणं बाळुती धुवायची काम कुणी करावी? निर्मळाबाईने करावी. मग चांगल्या तांदूळाचा भात, त्याच्यावर चांगल्या डाळीचं वरण, गावरान तुपाची, तुम्हालाही माहिती, खाल्लंय वाटते. असं म्हणतात बा, बाळातीन बाईची मजा असते. आता मजा आहे का सजा आहे? जावे त्याच्या वंशा. हे काय गाथ्यातलं नाही बरं का, हे शेपक आहे. पण इथं समर्पक काय? तुका म्हणे अंगे व्हावे ते अंतरीचा महिमा येईल कळो. फार मोठे कष्ट आहेत महाराज आईला. बर, मग अशा पद्धतीनं निर्मळाबाईनं सोयराबाईची सेवा करावी, बाळाला नाहू घालावं, गंध टिकली पावडर करावी. असं करता करता 12वा दिवस उजाडला आणि निर्मळाबाईने कुंकवाचा करण हातामध्ये घेतला आणि कुंकवाचा करण हातामध्ये घेऊन घरोघरी जाऊन सुवासिनी महिलांना कुंकू लावलं. कशाचं? म्हणजे बाई हे घ्या कुंकू, हे घ्या कुंकू. कशाचं? नाव ठेवायचं. बोला उनी सुवासिनी पाळणा घातले, नाम ते ठेविले कर्म मेळा. नाव काय ठेवलं बाळाचं? कर्ममेळा. बाळाचं नाव कोण ठेवते? बाळाची आत्या. नाव ठेवलं कर्ममेळा. बरं का महाराज, मी सांगत असतो कर्ममेळा फार मोठा भाग्यवान आहे चोखोबऱ्याचा मुलगा. का बरं? अरे ज्याच्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, योग्यांच्या ध्यानात जो जात नाही असा दुर्लभ असणारा परमात्मा पण आईच्या उदरातून बाहेर येता बरोबर कर्ममेळा महाराजांना स्पर्श कुणाचा झाला? भगवंताचा. आपल्याला काय सांगावं कुणाचा झालाय? गोपाळवाडीची म्हातारी होती का धाराशिवची शिष्टरीण होती काय सांग. पण कर्ममेळा भाग्यवान आहे, फार मोठा भाग्यवान. मग असे बरेच दिवस झाले, 2-2.5 महिने पार पडले. निर्मळाबाई काय म्हणते माहिती का सोयराबाईला? जाते वहिनी आता आपुल्या गावाला, रागे भरतील मला धनी माझे. वहिनी मी आता माझ्या गावाला जाते, माझा नवरा माझ्यावर राग भरल. खरं सांगा बरं, याचा नवरा कोण आहे? काय नाटक करतो महाराज, हा सगळ्या जगाचा नवरा आहे की हो? प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, पण खेळ तो येण्याची खेळावा. देव चतुर देव चतुर, चतुरा तरी चतुरा राव, चतुरा तू असा तो परमात्मा महाराज नाटक करतो. मग सोयराबाई काय म्हणले माहिती का? येऊ द्या घरधनी करतील बोलवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. माझ्या मालकाला तुमच्या भावाला घरी येऊ द्या, ते साडी चोळीनं तुमची काय करतील? बोलवण करतील. निर्मळाबाई काय म्हणल्या माहिती का? नाही 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 नाही, जवारी काळ्या आली, लय कामं पडलेत. बर, सोयराबाई काय म्हणतात माहिती का? थांबा बाई आता
शिवते मी चोळी. बाई कमीत कमी चोळी तरी लिहून जा. न लगे वनमाळी बोलतशी. म्हणले मला त्याची गरज नाही. पुसोनी सर्वांशी गेला तो सावळा. भगवान परमात्मा गुप्त झाले. विटेवरती जाऊन निर्मळाबाई उभ्या राहिल्या आणि इकडं आला चोखा मेळा घराला. चोखोबराय घरी आले आणि सोयराबाईनं चोखोबरायच्या हातात कर्म मेळा दिला. चोखोबराय म्हणले हे कुणाचं आहे? म्हणले आपलंच आहे. म्हणले कधी केलं, कुणी केलं, इतिवृत्तांत सांगितला. चोखोबरायच्या लक्षात आलं हे करणारा कोण आहे? देव आहे. देवा कशा करता? भक्ताशी संकट पडोने दी देव. घाली तसे धाव त्यांच्या काजा. त्यांच्या म्हणजे कुणाचा? त्यांचा भार वाहे माथा विठोबार. कृपावंत किती दिन करी योगक्षेम चिंता. त्यांचा म्हणजे कुणाचा? तर दीन भक्ताचा. तो परमात्मा भार वाहतो. भार म्हणजे संकट निवारण करतो. अजून काय करतो? करी योगक्षेम चिंता. योगक्षेमाची भगवान परमात्मा चिंता करतो. गीतेमध्ये भगवंताचं वचन आहे अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहं. जो मज होया अनन्य शरण दयाचे मिळवारे जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. मनवून शरण जावे सर्व भावे तो हा उतरील पार भवदुस्तर. तो परमात्मा त्या भक्ताची योगक्षेमाची चिंता करतो. योगक्षेम त्याचे. आता त्याच प्रमाणाचा उत्तरार्ध आपल्याला तिसऱ्या चरणात लागू पडतोय. वाट दावी करी बोलून दी वाट आणि करी धरोनी दावी नीट. झालं बरं का आपलं तिसरं चरण. म्हणजे भगवान परमात्मा यदा कदाचित तो भक्त जर चुकीच्या रस्त्याने चालला तर तो परमात्मा त्या भक्ताच्या बोटाला धरतो आणि योग्य रस्ता दाखवतो. महाराज उदाहरण काय? उदाहरण पाहून घ्या. आपली वेळ संपत आलेली आहे. भक्त सुरदासजी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. उंच कड्यावरून खाली पडणार. भगवंतांनी बोटाला धरलं आणि योग्य रस्ता दाखवला. बोलोने दिवाट करी धरोने दावी नीट. महाराज तो परमात्मा त्या भक्ताचा योगक्षेम वाहतो. त्या भक्ताचा भार वाहतो. त्या भक्ताला योग्य रस्ता दाखवतो. ते भक्त देवाला आवडतात. याच्या करतात ते भक्त करतात तरी काय? महाराज म्हणतात ते भक्त त्यांच्या जीवनामध्ये तुका म्हणे जीवे आणि अनुसरल्या एक भावे. एक भावे एका जीवे अनुसरले. अनुसरले म्हणजे शरण गेले. भगवंताला कायेन वाचन मनानं ते शरण गेले आणि शरण गेल्यामुळं तो परमात्मा त्या भक्ताचा काय वाहतो? अनुसरले एका भावे. एका भावे म्हणजे एक विध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. किंवा एक धरीला चित्ती आणि आम्ही रमाईचा. किंवा दुसरं प्रमाण एक भाव चित्ती अंतरी न लगे काही युक्ती. अशा पद्धतीचा एकनिष्ठपणा एकविधपणा
त्यांच्या जीवनामध्ये असतो. आणि एकविधतेनं त्या भगवंताला अनुसरले म्हणजे शरण गेल्यामुळं तो परमात्मा बाळक्रीडेतलं प्रमाण आहे, अनुसरे तया फिरो निधी मागे. तो परमात्मा त्या भक्ताला शिल्लक ठेवत नाही, म्हणजे त्याची येरजार संपवतो. त्यांची सरली येरजार आणि झाला सफल. याच्याकरता ते भक्त देवाला अनुसरले, शरण गेले आणि शरण गेल्यामुळं त्यांचा भार वाहे माता. घरी योग क्षेम चिंता यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून झालेली सेवा सद्गुरू येडशीकर भाऊंच्या चरणी, सद्गुरू भगवान भाऊंच्या चरणी आणि समस्त येडशीकर परंपरेचे सत्पुरुष या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. का वाढवायचं थोडं मोकळ्या मनाने, उगा जीवावर आल्यासारखं नाही. वाढवायचं ना, पण ते पुढचे वाढवा लागल. म्हणजे तुमच्या डोक्यात वेगळं आलं. तुमची तयारी ते वाढवायची, तुमची जरी ते वाढवायची तयारी असली तरी माझी म्हणाल तू काय फुकट आला काय? नाही, मी फुकट नाही आलो, पण तुम्ही शेतकरी मी शेतकरी. शेतकऱ्याला आपल्याला नियम माहिती आहे, जास्त दाट पेरले की कणसाला बारीक पडले, म्हणून पेरणी अशी पातळ पाहिजे. म्हणून इथंच थांबतो. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो तर आहे पांडुरंगा. बोलिलो ते आता काही जाणत नेनता, क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझी माय. सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी ज्ञानेश्वर.